भिवापूर नगरपंचायत अधिकारी कुंभकर्णी झोपेत. 15 वर्षापासून मटण मार्केटचा प्रश्न कायम. भिवापूर तालुका प्रतिनिधी. भिवापूर शहरातील श्री चैतनेश्वर हनुमान मंदिरालगत असलेले मटण मार्केट गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न बनून उभा आहे. दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेच्या विळख्यात हा परिसर अक्षरशः पोखरला गेला असताना नगरपंचायत अधिकारी मात्र कुंभकर्णी झोप काढत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये आहे. भाविक भक्तांना मंदिरात दर्शनाला जाताना घाणीतूनच मार्गक्रमण करावे लागते. परिसरातील नागरिकांना कायम दुर्गंधीचा सामना करावा लागतो, तर अंगणवाडीत येणाऱ्या निरागस चिमुकल्यांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. एवढे सगळे असूनही नगरपंचायत प्रशासनाने आजवर ठोस कारवाई न करणे हे गंभीर दुर्लक्षच मानावे लागेल. नागरिकांनी वारंवार पत्रव्यवहार करून या मटण मार्केटला शहराबाहेर हलवण्याची मागणी केली. मात्र 15 वर्षांपासून हा प्रश्न फाईल टू फाईल फिरतोय, पण उपाययोजना शून्य. जनतेच्या मागणीकडे नगरपंचायत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दोघांनीही सतत कानाडोळा केला आहे. उलट राजकीय नेत्यांना व त्यांच्या समर्थकांना नगरपंचायतच्या जागा सहज उपलब्ध करून देण्यात येतात, पण सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नाला दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे जनतेने न्याय मागायचं कुठे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या संदर्भात प्रशासनाचे निष्क्रिय धोरण व लोकप्रतिनिधींची बेफिकिरी पाहता नगरपंचायत नागरिकांच्या सेवेसाठी आहे की राजकीय नेत्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून, असा प्रश्न सर्रास विचारला जात आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत, भिवापूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.